आज आपल्या लाईव्ह यूट्यूब लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आपण लाईव्ह स्वरूपामध्ये तुमचा लाईव्ह क्लास घेणार आहे, या व्हिडिओला तुम्ही केव्हाही तुमच्या फुरसतने तुम्हाला वेळ मिळेल, जर तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करू शकले नाही तर तुम्ही हमेशा त्याला पाहू शकणार आहात. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. तर आपण आपला क्लास जो आहे आता सुरुवात करूया. आपला भाग जो आहे आज शिकवणारा जो भाग आहे आपला पूर्ण झालेला आहे, पण तरीसुद्धा एक रिव्हिजन म्हणून तुम्ही तो वापस परत एकदा पहा. बघा, मेटल्स आणि नॉन मेटल्स या प्रकरणामध्ये आपण जी गोष्ट शिकणार आहे ती गोष्ट हे मुद्दे आहेत तुमच्या समोर आलेले. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा शिकणार आहे आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. दुसरा मुद्दा शिकणार आहे आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. त्यानंतर आपण पाहणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मेटलच्या कोणकोणत्या प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या. आणि त्यानंतर पाहणार आहे आपण फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. म्हणजे मेटलच्या पण केमिकल प्रॉपर्टी पाहायच्या आहे आणि नॉन मेटलच्या सुद्धा पाहायच्या आहेत. याच्याशिवाय युजेस ऑफ मेटल अँड नॉन मेटल सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. सहावा मुद्दा आपण याच्यामध्ये पाहणार आहे नोबेल मेटल म्हणजे काय, कोणाला म्हणायचं नोबेल मेटल आणि त्याचे काय उपयोग असतात, हे सुद्धा या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. यानंतर आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे प्युरिटी ऑफ गोल्ड. हे गोल्डची जी आहे ती शुद्धता कशा प्रकारे मोजल्या जाते. त्यानंतर करोजन काय आहे हा कन्सेप्ट सुद्धा या प्रकरणात पाहणार. आणि ॲलॉयज काय आहेत. आपण मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की ॲलॉय आर ॲक्च्युली मिक्सचर्स. ॲलॉय जे आहे ते मिक्सचर्स आहेत, हे आपण मागे शिकलेलं आहे, पण त्याच्याबद्दल आता डीपमध्ये माहिती या प्रकरणामध्ये पाहणार आहे. अत्यंत सोपा असा पहिला भाग तुमच्यासमोर आहे, त्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. याच्यामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी पाहायच्या आहेत. मेटलच्या आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण आता पाहणार. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये पहिली प्रॉपर्टी आहे की सर्व जे मेटल्स आहे, ऑल मेटल्स आर ॲट रूम टेम्परेचर दे एक्झिस्ट इन अ सॉलिड स्टेट. त्याची जी स्टेट आहे ती जनरली सॉलिड आहे. रूम टेम्परेचरला कोणतंही मेटल कसं आहे, हा सॉलिडच आहे. बट देअर इज एक्सेप्शन, मर्क्युरी अँड गॅलियम. मर्क्युरी आणि गॅलियम जे आहेत हे ॲक्च्युअली गॅलियम जो आहे हा सॉलिडच आहे, पण तो थोडंसं काही टेम्परेचर जर मिळालं तर तो त्याचं म्हणजे सॉलिड तो राहत नाही. त्यामुळे आपण याला पण एक्सेप्शनमध्येच टाकू. आणि मर्क्युरी जो आपण याच्यामध्ये पाहतो थर्मामीटरमध्ये, तो मर्क्युरीसुद्धा काय आहे, एक लिक्विड स्वरूपातला मेटल आहे. सोपा आहे अत्यंत समजण्यासाठी, काहीही कठीण याच्यामध्ये नाही. लस्टर जे आहे, आता हे सगळ्याच्या सगळ्या मेटलच्या प्रॉपर्ट्या तुमच्या 7व्या वर्गामध्ये डीपमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे तिथं त्याची माहिती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सापडू शकते. मेटल्स आर लस्टर्स. लस्टरचा अर्थ होते चमक. कोणतंही मेटल घ्या, त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वतःची अशी चमक आहे. त्या चमकवरून तुम्ही ओळखू शकता की तो मेटल कोणता आहे. जसं गोल्ड पिवळ्या रंगाचं असते, सिल्वर हे व्हाईट कलरचं असते, कॉपरचा कलर तुम्हाला माहीत आहे. म्हणजे मेटलच्या कलरवरून तुम्ही मेटलला आयडेंटिफाय करू शकता. त्याला म्हणतात लस्टर. त्याला काय नाव आपलं, लस्टर. अ फ्रेशली कट सरफेस ऑफ मेटल ऑर वी कॅन से प्युअर मेटल रिफ्लेक्ट्स लाईट ड्यू टू इट्स लस्टर. त्याच्यामुळे काय होते की तो शाईन होतो, म्हणजे चमकतो त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर. तर त्याला आपण म्हणतो लस्टर, म्हणजे चमक किंवा चकाकी. सेकंड पॉईंट्स हार्डनेस. पुढचा जो पॉईंट आहे त्यांच्यामध्ये हार्डनेस आहे. हार्डनेस, ऑल मेटल्स आर हार्ड. सगळेचे सगळे मेटल जे आहेत ते कसे आहेत, हार्ड आहे. मेटल्स आर हार्ड. एक्सेप्शन, बट देअर आर एक्सेप्शन ऑल्सो. या प्रकरणामध्ये जी प्रॉपर्टी आपण सांगतो त्या प्रॉपर्टीच्या विरुद्ध जे मेटल्स जातात किंवा ज्या नॉन मेटल जात असतील ते एक्सेप्शन लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हमेशा लक्षात ठेवायचं की एक्सेप्शनचे जे आहे ते पाहायचं. कधीही जोड्या जुळवा, चूक किंवा बरोबर, रिकाम्या जागामध्ये हे एक्सेप्शन्स जे आहेत ते ऑड मॅन आउटमध्ये, तर याचं बिलकुल फेवरेट असं आहे. हे एक्सेप्शन सांगायचं बाकी होतं त्यावेळेचं, ते तुम्हाला सांगतो पहिले.
हां, सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत हे सॉफ्ट मेटल आहेत. इव्हन किती सॉफ्ट आहेत तर ते चाकूच्या साहाय्याने, सुरीच्या साहाय्याने तुम्ही कापू शकता, एवढे ते सॉफ्ट आहे. म्हणजे हार्डनेस जरी प्रॉपर्टी आहे पण एक्सेप्शन आहे सोडियम अँड पोटॅशियम. पुढची प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी. व्हॉट इज मीन बाय डक्टिलिटी? मेटल्स आर डक्टाईल मीन्स अ थिन वायर कॅन बी ड्रॉन फ्रॉम मेटल. गोल्ड म्हणा किंवा ॲल्युमिनियम म्हणा किंवा सिल्वर म्हणा, यांच्यामधून जो आहे यांना एका बारीकशा छिद्रातून जर आपण ओढलं तर यांच्यापासून तार बनते. सोन्याच्या दुकानावर तुम्ही सोनाराकडे पाहिलं असेल की मशीन असते, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तार बनतो. आपल्या घरामध्ये आलेली कॉपरची वायर आहे त्याची बी तार बनलेली आहे. डक्टिलिटी मीन्स दे मेटल्स कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स. Another property is malleability. All metals are malleable. Malleable means a thin sheet can be formed by hammering a metal on a platform. एका कडक भागावर जर ठेवलं आणि वरून जर मेटलला जर ठोकलं आपण तर त्यापासून त्यांचा पातळ पत्रा बनतो. त्याच्यापासून पातळ पत्रा बनू शकतो. याला म्हणतात मॅलेबिलिटी. याला म्हणतात मॅलेबिलिटी. मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मॅलेबल. हे जे आहेत मेटल जे आहेत, गोल्ड आहे, सिल्वर आहे, ॲल्युमिनियम आहे, यांचे खूप हायली मॅलेबल ते मेटल्स आपल्याला म्हटल्या जातात. पुढची प्रॉपर्टी अत्यंत सोपी प्रॉपर्टी आहे कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन ऑफ हीटमध्ये मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. तुम्ही अगोदरच शिकलेलं आहे की गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर काय आहे. कंडक्टर मीन्स वाहून नेणे. मीन्स फ्रॉम मेटल हीट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनादर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होऊ शकते कंडक्शनच्या मेथडनं. म्हणून हे जे मेटल जे आहेत ते काय आहे, कंडक्टर्स ऑफ हीट आहेत. अमॉंग मेटल्स सिल्वर अँड कॉपर आर अँड ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. त्याच्यामध्ये जे सिल्वर आहे किंवा कॉपर आहे हे चांगल्या प्रकारचे कंडक्टर आहेत. आणि एक्सेप्ट पण त्याला आहे लीड. हे लीड जे आहे, लीड जो नावाचा जो धातू आहे तो कंडक्टर नाही आहे. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं हीटचे कंडक्शन आहे तसं इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा कंडक्शन आहे. तुमच्या घरामध्ये आलेली ॲल्युमिनियमची तार, कॉपरची तार याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जाते की नाही, अशी मेटलच्या मधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जाते. मग आपण काय म्हणू शकतो, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट लीड सोडून. लीड हा सोडून द्यायचा, बाकी सगळे कंडक्टर आहेत. नंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटीच्या बद्दल जर सांगायचं असेल तर मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. प्रत्येक मेटलची जी आहे ती हाय डेन्सिटी आहे. त्याच्यामुळे सोडियमची, पोटॅशियमची आणि लिथियमची डेन्सिटी मात्र हाय नाही आहे, ते लो डेन्सिटी त्यांची आहे. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. पुढचा एकदम सोपा मुद्दा. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. त्याच्यानंतर मर्क्युरी, गॅलियम, सोडियम, पोटॅशियम यांचा बॉइलिंग पॉईंट यांच्या तुलनेमध्ये कमी असतो. बाकीचे सगळ्यांचा जो आहे तो हाय मेल्टिंग पॉईंट आहे, म्हणजे लवकर ते वितळत नाही. म्हणून आपण त्यांचे भांडे बनवतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी बनवू शकतो. त्यांची याच प्रॉपर्टीचा आपण या ठिकाणी वापर करत असतो. लास्ट इज अ सोनरिटी. सोनरिटी मीन्स व्हॉट? मेटल्स आर सोनरस अँड प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. जसं आपण मेटलला जर काही कोण्या दुसऱ्या गोष्टीनं जर म्हणजे वाजवलं तर त्यांच्यातून आवाज निर्माण होतो. आपल्या शाळेमधली बेल असेल किंवा काही असेल, हे मेटलपासून बनलेलं आहे, कारण त्यांच्या अंगी कोणता गुण आहे? सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे त्यांच्यातून आवाज निर्माण होतो. सेम जशा मेटलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या तशा नॉन मेटलच्या प्रॉपर्टी आहे. पण लक्षात ठेवायचं की मेटलच्या प्रॉपर्टीच्या विरुद्ध नॉन मेटलच्या प्रॉपर्टी आहेत. मग नॉन मेटलच्या प्रॉपर्टी कोणत्या? नॉन मेटलची पहिलीच प्रॉपर्टी आहे, ॲट रूम टेम्परेचर नॉन मेटल्स एक्झिस्ट ॲज अ सॉलिड. जसं मेटल्सही एक्झिस्ट करतात सॉलिडमध्ये, तसं नॉन मेटलही सॉलिडमध्ये एक्झिस्ट करतात एक्सेप्ट ब्रोमियम. ब्रोमियम हा रूम टेम्परेचरला लिक्विड मेटल आहे, नॉन मेटल आहे, सॉरी, लिक्विड नॉन मेटल आहे ब्रोमियम. नॉन मेटल्स आर लस्टरस एक्सेप्ट आयोडीन अँड डायमंड. नॉन लस्टरस म्हणजे चमक नाही, त्यांच्यामध्ये चमक नाही आहे, ते चमकत नाही. जसे मेटल चमकतात तसे नॉन मेटल चमकत नाही. पण आयोडीन आणि डायमंड जो आहे हे नॉन मेटल असून सुद्धा हे चमकतात. डायमंड तर सगळ्यात जास्त चमकते. जो हिरा, डायमंड म्हणतात ना त्याला, हिरा, जो हिरा जो आहे तो हमेशा चमकत असतो. नॉन मेटल्स नायदर मॅलेबल नॉर डक्टाईल. यांच्यापासून ना पत्रे काढतायत ना वायर तयार करतायत, त्यामुळे याच्यामध्ये काही हे नाही. जसं मेटल्स मॅलेबल अँड डक्टाईल आहे, पण नॉन मेटल्स हे नायदर मॅलेबल आहे नॉर डक्टाईल आहे.
नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते पुअर कंडक्टर, त्यांच्यामधून खूप कमी प्रमाणामध्ये जे आहे ते इलेक्ट्रिसिटी आणि हीट ट्रान्सफर होते, एक्सेप्ट ग्राफाईट. ग्राफाईटचा वापरही आपण केला होता न्यूक्लिअर फिजनमध्ये. मागच्या प्रकरणात आपण शिकलो की ग्राफाईट कुठं वापरले जाते, न्यूक्लिअर फिजनमध्ये वापरले जाते. तर ते जे आहे ते पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. याशिवाय नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी, नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट एक्सेप्ट ग्राफाईट. ग्राफाईटचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा हाय आहे. आता या प्रकरणामध्ये तर गरज नाही आहे, पण पुढच्या प्रकरणामध्ये जे आहे याच्याबद्दलचे आपल्याला काम आहे, म्हणजे मेटलाइट्स. तुम्ही 10व्या वर्गामध्ये मेटलाइट्सबद्दल आणखी माहिती शिकणार आहे, पण मी इथं इंट्रोडक्शन म्हणून आपण जर मेटल पाहून राहिलो, नॉन मेटल पाहून राहिलो, तर मेटलाइटची सुद्धा आपण जे आहे ते थोडीशी माहिती आपण पाहणार आहे. मेटलाइट्स शोन बोथ प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटलाइट जे असतात हे मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवतात. याचं या मेटलाइटचं जर उदाहरणच द्यायचं असलं तर आपल्याला सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, हे जे आहे हे नॉन मेटलचे उदाहरणे आहेत. इथं जो आहे आपला पहिला टॉपिक जो आहे तो पूर्ण झालेला आहे. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत. या प्रकरणामधला पुढचा मुद्दा आपण घेणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्यातली आपण मेटलची अगोदर केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात ते आपण पाहणार आहे. सर्वात प्रथम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही प्रॉपर्टी तुम्हाला मी सांगतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत माहीत झालं, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय असते की जे आहे कोणतेही इलेक्ट्रॉनिकचे जे ॲटम आहेत, एखाद्या ॲटम जे आहेत त्यांची मांडणी कशी करायची त्याची पद्धती आपण सगळेजण शिकलेलो आहे. तो जो रूल आहे की पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत, तिसऱ्यामध्ये किती असावेत, याचं एक गणित जे आहे आपण अगोदर पाळून घेतलेलं आहे. आणि हेही आपल्याला माहीत आहे की प्रत्येक याच्यामध्ये पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन, याच्यानुसार त्याचं कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण मांडतो. पण मेटलच्या बाबतीमध्ये आता तो आपला अभ्यासाचा विषय आहे, पण मेटलच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर की तो एखादा एलिमेंट केमिकली कसा बिहेवियर करेल, त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं समजून घेणं असते. आणि मेटलच्या बाबतीमध्ये मेजॉरिटी ऑफ द मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. त्यांच्या शेलमध्ये, आउटरमोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. कसे असतात, काय असतात ते आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहणार आहे. तर मी तुम्हाला तुमच्यासमोर एक चार्ट आलेला आहे, तो चार्ट आपण बघू आणि मग आपला विषय जो आहे तो चालू करू. मी पण ब्लॅकबोर्ड काढतो आणि मग तुम्हाला ते समजून सांगतो. थोडा ब्लॅकबोर्ड सेटसाठी मला वेळ लागतो. ओके, ठीक आहे. हा आला आपला ब्लॅकबोर्ड आला. आता आपण हा चार्ट जो आहे तो आपल्या ब्लॅकबोर्डवर समजून घेणार आहे. बघा, हा ब्लॅकबोर्डवर चार्ट काढतो. तुमच्या समोर तुमच्या पुस्तकातला चार्ट आहे तो. त्याला सेट करू द्या मला पहिले. तुमच्या समोर आता चार्ट हा व्यवस्थितशीर दिसून राहिलेला आहे. तुमच्या पुस्तकातला चार्ट आहे तो. आता याच्यामध्ये बघा, मेटल, काही मेटल दिलेले आहे, त्याच्यासमोर त्यांचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. जसं सोडियमचा 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे, ॲल्युमिनियमचा 13 आहे. तर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं मांडायचं ते आता आपण पाहणार आहे. तर सोडियमचे जे आहेत त्या सोडियमचे आपण अगोदर मांडून घेऊ. किती आहेत तर सोडियमचे आपल्याला समोर स्क्रीनवर दिसून राहिले की 11 आहेत, म्हणून आपण 11 टाकणार. जेवढे ॲटम दिसतात तेवढे त्याचे हे टाकून आपण घेणार. आता जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सांगायचं असलं
तर पहिल्या शेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन टाकू शकतो? आन्सर आहे 2. दुसऱ्यामध्ये किती टाकू शकतो आपण? हो, थोडं चुकलं. 8. आणि तिसऱ्यामध्ये किती उरला असेल? 8 आणि 2 10 झाले आणि 1 टाकायचा म्हणजे शेवटच्या शेलमध्ये आपल्याला 1 हा टाकता येईल. आता जो मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये ॲटॉमिक नंबर 12 लिहिला आपण या ठिकाणी. कॉन्फिगरेशन कसं होईल याचं? 2 8 आणि 2. आता बघा इलेक्ट्रॉन पूर्ण झाले का? 8 2 10 आणि 2 12 पूर्ण झालेले आहे. बरोबर आहे. ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये किती आहे ॲटॉमिक नंबर? 13. आता आपण मांडून पाहू किती होईल असं? 2 8 अँड 3. 2 8 आणि हे 3. म्हणजे आपल्याला काम जे आहे आउटर मोस्ट शेल सोबत आहे. मग आपण या तक्त्यावरून समजू शकतो की जे मेटल्स आहेत त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 असू शकतो, 2 असू शकते आणि 3 असू शकतो. यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एवढे सगळे इलेक्ट्रॉन असतात. याचं एक सिग्निफिकन्स बी आहे. ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये लगेच आपण ते पाहणार आहे. आशा करतो की तुम्हाला मुद्दा हा समजला असेल. आता आपण आपलं पुढचं बघू. चला, तुम्हाला हा तक्ता समजून सांगितला होता मी. हा तक्ता तुम्हाला समजला असेल. या तक्त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं की मेटलची जी आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यामध्ये? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 2 और 3 एवढे आहेत. पुढचा मुद्दा आपण आता बघणार आहोत या प्रकरणातला. आता याचा संबंध कुठे येतो? तर यांचा संबंध येतो आयन्सच्या फॉर्मेशनवर. आता आयन काय आहे हा कन्सेप्ट नवीन असल्यामुळे थोडंसं याच्याकडे लक्षात घ्या की मेटल्स हॅव टेंडेन्सी टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम द पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन. वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा. इथंच आपण मागे पाहिलं की यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 1 2 आणि 3. मग 1 2 आणि 3 असल्यामुळे आता परत इकडे पहा की त्यांची टेंडन्सी आहे ज्यांच्या जवळ शेवट त्यांची व्हॅलन्सी आपण पाहिलं की 1 2 3 आउटर मोस्ट शेलमध्ये असले तर ते इलेक्ट्रॉनला डोनेट करतात. मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ते काय करणार आहेत? त्यांचे जे आहेत ते डोनेट करणार आहेत. आता याचा एक तक्ता जो आहे तो तुम्हाला आपण मागेही पाहिला होता. याचा हमेशा तुमच्या वहीवर हा हमेशा राहू द्या की नेमके मुलं काय करतात की हमेशा विसरतात. कोण डोनेट करते, कोण शेअर करते, कोण ॲक्सेप्ट करते, कोण बॉन्ड फॉर्म करत नाही, हा आपला हमेशा कन्फ्युजनचा विषय असतो. तुमच्या या तक्त्यामध्ये वरच्या दिशेने मी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवलेले आहे, खालच्या याच्यामध्ये आपण व्हॅलन्सी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण डोनेट कोण करते, ॲक्सेप्ट कोण करते आणि शेअर कोण करते हे सुद्धा आपण लिहिलं आहे. जसं ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन असतात त्यांची व्हॅलन्सी किती असते? 1 2 आणि 3 व्हॅलन्सी असते आणि ते काय करतात? ते इलेक्ट्रॉनला डोनेट करतात. ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये आहेत ते त्या इलेक्ट्रॉनला डोनेट नाही करत किंवा ॲक्सेप्ट नाही करत, ते त्याच्यासोबत शेअर करतात त्याला बॉन्डिंग होताना. इलेक्ट्रॉनिक बॉन्डिंग हा टॉपिक या वर्षीच येणारच आहे. तर ते जे शेअर करतात आणि कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म होतो. आणि याशिवाय ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 3 2 1 5 6 7 ज्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्यांची व्हॅलन्सी असते 3 2 और 1 आणि ते ॲक्सेप्ट करतात. हा ॲक्सेप्ट का करतात, डोनेट का करतात, इथं तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आता आपण या मेटलशी संबंध जोडणार आहे. तर आता आपण पाहणार आहे रिॲक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन का बरं आले. फॉर्मेशन ऑफ आयन जे आहेत हे का बरं आले ते आपण आता पाहणार. ते आयन जे आहेत ते आपण आता पाहणार आहे. कॅटायन्स आपण बघितलं, हे बी बघितलं. तर तो पुढचा मुद्दा आहे तो आता आपण बघणार. तो याच्यावर बघणार आहे आपण ब्लॅकबोर्डवर.
आता आपण कॅटायन कसे बनतात ते आता आपण पाहू. आपण काय शिकलो होतो त्याच्यामध्ये? आपण हे शिकलो होतो की यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. हे पहिले मोडू द्या, मला क्लिअर करू द्या आणि नंतर आपण त्याचं पाहणार आहे. हां, आता इथं मी कॅनव्हास हा क्लिअर केला. आता आपण बघणार आहे याच्यामध्ये की सोडियम जो आहे, आपल्याला माहीत आहे किंवा आपण तो तक्ता जो पाहिला होता त्याच्या सोडियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 होतं. म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम असो हे इलेक्ट्रॉनला काय करणार आहे? डोनेट करणार आहे. आता कॅटायन कसे फॉर्म होतात ते आता आपण पाहणार आहे. फॉर्मेशन ऑफ आयन. एक कॅटायनही प्रकार आहे, एक ॲनायन प्रकार आहे. तो येणाऱ्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा, हा जो आहे, पेन घेऊ द्या मला. हा सोडियम, त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण मागच्या मुद्द्यामध्ये काढलं होतं ते असं होतं 2, 8 आणि 1. 2, 8 आणि 1. ज्याचं 11 होतं, आपण त्याचं कॉन्फिगरेशन आपण केलं. तर हा त्याचा काय आहे? ॲटम आहे. परंतु काय करतो की केमिकल ॲक्शन होत असताना याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन एक देऊन टाकतो. मग आपण याच्या ठिकाणी असं लिहू शकतो की Na हा 1 इलेक्ट्रॉन जो आहे त्याला देऊन टाकतो. 1 इलेक्ट्रॉन हा त्याचा जोडचा आहे तो फ्री करून टाकतो त्याला. मग याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये काय हजर राहील? 2 आणि 8. 1 इलेक्ट्रॉन त्याने देऊन टाकला. आता इलेक्ट्रॉन त्यांनी देऊन टाकला. आता जे होते ते खास आहे. आता इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्या ॲटमवर जो पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आपल्याला माहीत आहे की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ म्हणजे जे आहे ते इक्वल असतात. त्यामुळे तो केमिकली म्हणजे इलेक्ट्रिकली तो न्यूट्रल आहे. पण आता बॉन्डिंग फॉर्म होत असताना हा जो सोडियम आहे तो एक इलेक्ट्रॉन देऊन राहिला आणि तो देत असल्यामुळे आता त्याच्यावर इलेक्ट्रॉन त्याचा निघून गेला, म्हणून जे त्याच्यावर कोणता चार्ज तयार झाला? त्याच्यावर तयार झाला पॉझिटिव्ह चार्ज. आता हा जो या केसमध्ये हा जो आहे तो सोडियमचा ॲटम आहे. आणि हा मात्र ॲटम नाही आहे. हा सोडियमचा आयन आहे. हा सोडियमचा आयन आहे. तो सोडियमचा ॲटम आहे. त्या ॲटममध्ये 2, 8, 1 होते. पण त्याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आता तो ॲटम राहिला नाही. आता तो आयन तयार झाला. आणि त्याच्यामध्ये बी तो कोणता आयन झाला? कॅटायन तयार झाला. बिलकुल नॉन मेटल याच्या विरुद्ध आहे. जसं तुम्हाला हा मुद्दा समजला, नॉन मेटल समजून घ्यायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. मी हे क्लिअर करतो आणि पुढचं उदाहरण तुम्हाला शिकवतो. क्लास वाढला तरी काही टेन्शन नाही आपलं. पुढचं उदाहरण आहे आपलं मॅग्नेशियमचं. आपण बघू. मग मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? 2, 8, 2. 2, 8, 2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. मॅग्नेशियम आपण या ठिकाणी लिहिलं. आता यांनी हा किती इलेक्ट्रॉन देईल? याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे बघा. याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मग हा 2च इलेक्ट्रॉन देईल. मग आपण पेन बदलू द्या मला. Mg किती इलेक्ट्रॉन देईल हा? हा देईल 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन हा त्याचे देऊन टाकेल. मग आता 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आता नेमकं फरक पहा. जिथं आपण एकच साईन मागे दिला होता, आता आपल्याला मात्र 2 साईन द्यावं लागतील. म्हणजे 2 प्लस साईन द्यावं लागेल. 2 इलेक्ट्रॉन गेले निघून, त्यामुळे आपल्याला 2 साईन द्यावं लागेल. आणि हा जो आहे हा मॅग्नेशियमचा आयन आहे. हा मॅग्नेशियमचा आयन आहे. हा मॅग्नेशियमचा ॲटम आहे. पण हा मॅग्नेशियमचा काय आहे? हा आयन आहे. हे गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. तिसऱ्या उदाहरणावरून आणखी तुमच्या लक्षामध्ये येईल मला काय नेमकं म्हणायचं आहे. बस. ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं आपलं?
283 283 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. हा देणार आहे, किती देणार आहे? 3 देणार आहे. मग ॲल्युमिनियमचा Al लिहिला, सिम्बॉल लिहिला, त्याच्यावर आपल्याला किती प्लस साईन द्यावं लागतील? 3, कारण 3 ॲटम हा देणार आहे म्हणून. आणि की इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन देणार आहे म्हणून. मग 3 इलेक्ट्रॉन त्यांनी दिले. मग याचं जे काय झालं आयन, याचा कॅटायन कसं लिहिसाल तुम्ही? 2 आणि 8. हा झाला स्टेबल आणि 3 याने देऊन टाकले. त्याच्यावरून त्याला 3 जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो तयार त्याच्यावर झाला आणि हा अशा रीतीनं केला. तर शेवटचा पॉझिटिव्ह साईन आहे हे ध्यानात ठेवायचं. तुमच्या ध्यानामध्ये ही गोष्ट आली असेल. आता आपण पुढच्या मुद्द्यावर येणार आहे. पुढचा मुद्दा आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन सोबत रिॲक्शन जर करायची जर असेल तर नेमकं काय होते ते आपण मेटलच्या बाबतीमध्ये पाहणार आहे. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड. हे मेटल जे आहेत हे कंबाईन होतात ऑक्सिजन सोबत आणि त्यांचे काय तयार होतात? ऑक्साईड तयार होतात. आता बघून घ्या की मेटल ही रिॲक्शन कशी दाखवली जाते. या ठिकाणी मी जनरल रिॲक्शन दाखवलं की मेटल प्लस ऑक्सिजन दिस गिव्ज मेटल ऑक्साईड. याच्यापासून काय बनते? मेटल ऑक्साईड जे आहेत ते बनतात. द मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. आता ॲसिडिक काय आहे, बेसिक काय आहे, तो सध्या आपला डिस्कशनचा टॉपिक नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं की मेटल्स जे आहेत ते ऑक्साईड जे आहेत ते बेसिक इन नेचर आहेत. मेटल ऑक्साईड रिॲक्ट्स विथ ॲन ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ते जे आहे त्याची जे आहे ते रिॲक्शन होते कोणासोबत? याच्यासोबत. ती रिॲक्शन बघू आपण. मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड. मेटल ऑक्साईडची ॲसिडसोबत रिॲक्शन होते आणि याच्यामध्ये काय फॉर्म होते? सॉल्ट प्लस वॉटर. आता याच्यातले मेटल आणि ॲसिड जे आहे हे पार्टिसिपेंट आहेत आणि सॉल्ट आणि वॉटर जे आहेत हे प्रोडक्ट आहेत. हे लक्षात घ्यायचं. ज्यावेळेस केमिकल इक्वेशन येईल त्यावेळेस तुम्हाला हे कामात पडेल. आता रिॲक्शन विथ ॲसिड. या मेटलची जी आहे ॲसिड सोबत रिॲक्शन होते. मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड टू फॉर्म मेटल सॉल्ट. त्या मेटलचा जो आहे तो सॉल्ट बनतो आणि या केसमध्ये हायड्रोजन गॅस जो आहे तो रिलीज होतो. जनरल इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल? याचं जनरल इक्वेशन आपल्याला अशा रीतीने लिहिता येतं की मेटल प्लस डायल्यूट ॲसिड, कोणतेही ॲसिड असो, तुम्ही हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्या किंवा सल्फ्युरिक ॲसिड घ्या, ॲसिड कोणतंही घ्या, आणि हे काय देते आपल्याला? सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. हमेशा लक्षात ठेवायचं की या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस जो आहे तो म्हणजे रिलीज केला जातो. हमेशा रिकाम्या जागा जोड्या जुळवा, चूक किंवा बरोबर याच्यामध्ये विचारलं जातं की रिॲक्शन ऑफ ॲसिडमध्ये कोणते प्रोडक्ट बनतात. एक बनते त्याचा सॉल्ट बनतो आणि हायड्रोजन गॅस बनतो. हे ध्यानात ठेवायचं. रिॲक्शन विथ वॉटर. मेटलच्या केसमध्ये मोस्ट ऑफ द मेटल्स डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर. थंड पाण्यासोबत कोणतंच मेटल जे आहे जनरली रिॲक्शन करत नाही. पण सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर. सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत ते कोल्ड वॉटरसोबत रिॲक्शन करतात आणि त्याचे हायड्रॉक्साईड तयार होतात आणि हायड्रोजनचा गॅस आणि तयार होतो. मॅग्नेशियम जो मेटल आहे तो थंड पाण्यासोबत रिॲक्शन नाही करत, परंतु तो जो रिॲक्शन करतो तो कोणासोबत रिॲक्शन करतो? तो रिॲक्शन करतो वाफेसोबत, स्टीमसोबत. अँड गिव्ह सिमिलर रिॲक्शन. त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रॉक्साईडच तयार होतील आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो तयार होईल. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स आहेत त्या आपण नंतरच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे.